नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज लवकरच पाऊस चालू झाला सकाळी, त्याच्यामुळे मी काही कामावर गेलो ना. आज घरीच होतो. माग बघा हे आपले घर आहे तिकडं समजा आपण ते खाली सफारी आज कामाला नाही गेल्यामुळे मी गुरं सोडले चारायला. इकडे मागे जर्शी गाय आहेत आपल्या 2-3 तर चारायचं. इकडे 2 जर्शी गाय आहेत दिसल्या का नाही तुम्हाला. तिकडे 2 जर्शी गाय आहेत, 2 खिल्लारी ते इकडं मागे गेलेले आहेत. त्यांच्या काही मी सध्या आणि हवा आता पाऊस चालू झाला परत एकदा. त्याला आपला ब्लॉग व्हिडिओ चालू करू. 2-4 दिवस झाले ब्लॉग व्हिडिओ टाकला नव्हता आणि चला तुम्हाला मी आता ब्लॉग व्हिडिओ काढतोय. चला मी तुम्हाला का एक रान कंदमुळं दाखवणार आहे. तुम्हाला कमेंट करून सांगायचं तुमच्याकडे काय म्हणते त्याला परिसरामध्ये. मित्रांनो आपण लाकडाने उकारणार आहे. सध्या आमच्या इकडे या परिसरामध्ये लई नाही, इथे इथे पाला असा असतो. याला आमच्या इकडे मित्रांनो हमीद मानतात, तुमच्या इकडे काय म्हणतात मला काय माहित नाही. तुम्हाला मी करून दाखवणे. सध्या इकडे या भागामध्ये लई नाही, जे आपले पुढं मुडं नजर पडतात. तर तुम्हाला करून दाखवतो. खोल नसतं मित्रांनो ते. आणि ते दरवर्षी ज्यावेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस हे वर त्याला पाला पडत असतो नाही तर ते दरवर्षी उन्हाळ्यात राहतं खाली. बघू आपण हाय 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 याचा मला उपयोग नाही माहिती मित्रांनो. पण हे मोठ्या हे आपल्या डोंगर भागामध्ये जे लोक राहतात ना, आदिवासी लोक, हे याला म्हणजे भाजी किंवा खाण्यासाठी याचा वापर केला जातो. पूर्ण कंद म्हणजे बटाटा आणि राहते. हे बघा मित्रांनो इकडं भरपूर असेल, पण सध्या काय आता मी पण आपण पण एवढं हिंडत नसतो. आपण कामधंद्यामुळे नाही का. आज उगाच पाऊस चालू होता म्हणून मी गुरांक आलो म्हणून चला म्हणलं चला व्हिडिओ तयार करू आपण. साठी मी काय याचा पाला असं राहतोय. आता खाण्यासाठी मित्रांनो हे बारीक आहे, अजून याच्यापेक्षा खूप मोठमोठे निघायचं. आणि एवढं शक्य आहे नाही का हिंडणं सापडणं एवढं. आता इथं अजून इथं भरपूर असते, पण आता पावसामुळे एवढंच गेले. आता याच्या वरलं जे आवरून राहतं मित्रांनो हे कडू लागतं. याच्यामध्ये आपलं थोडं सोलून वरली बाजू साफ केली का मग ते खाल्लं जातं. ते पण एवढं गोड नसतं, थोडं कडूच लागतं. तरी पण लोक खातात त्याला इकडे डोंगर भागामधले. मला कमेंट kरून सांगा तुमच्या इकडे याला काय म्हणतात. आमच्या इकडे याला हमीद म्हटलं जातं. फार कमी लोकांना माहिती इकडे, हे पण जास्त लोकांना माहिती. बटाट्याच टाईप असतं, फक्त चव वेगळी राहते. बटाटा कडू लागत नाही आणि हे कडू लागत असतं. इकडं आपल्या घरांचा परिसर आहे मित्रांनो. आज पावसामुळे मी कामच गेलो नाही. आज स्पेशल घरी होतो. बघू आता उद्यापासून परत कामावर जावं लागेल. तुम्ही कधी खाल्लं की याला, जर खाल्लं असेल तर कमेंट करून सांगा. नसतं खाल्लं तरी मला कमेंट करून सांगा. तुम्ही पाहिला शक्यतो काही आपले काय म्हणते त्याला, शक्यतो काही लोकांनी पाहिलं पण नसेल याला आणि काही लोकांनी खूप खाल्लं पण असेल याला. आमच्या भागात एवढं नाही इकडं, पण थोड्याफार प्रमाणात आहे. तेच मी तुम्हाला दाखवतो. आपला परिसर आहे खडकवाडी मांडवा परिसर आहे. त्या इकडं मांडच परिसर आहे आणि इकडं खडकवाडीच परिसर आहे. आम्ही नेमकं दोन्ही गावांच्या सीमेवर आहोत. चला व्हिडिओच्या नादात आपण आता बघू आपल्या गाया कुठं गेल्या. इकडे आपल्या खिल्लारी गाय आहेत, जर्सी गाय आहेत. चला आपण तिकडे जाऊ, गाया बघून येऊया एकदा. मित्र मी गाय बघत आलो इकडं, पण गाय काही दिसत नाही. पण शेळ्या चालू, शेळ्या पण आपल्या आहेत. आणि वळायला कोण नाही, फक्त घरून काढून दिलेले घर तिकडे. तिकडे घर आहे आपलं, फक्त सोडून इकडे हाणून दिल्यात चालतात त्या. हे बघा मित्रांनो गाय आपल्या इकडे आल्यात. म्हणजे इकडे मागच बघत होतो. आपल्या 2 खिल्लारी गाय आहेत. तर याच्यावर एक तळ आहे, ते तळ दाखवतो तुम्हाला. त्या बघा गुंतारा म्हणून नावाने ओळखलं जाणार आहे तळ आहे.
आता तळ्याचं मित्रांनो पाऊस काय आम्हाला एवढा भरपूर झाला नाही, पण हे 4-5 वेळा जे झिमझिम पाऊस होता या पावसातच हे तळं भरत आलेलं आहे. अजून 1.5 महिन्यात हे फुल होणार आहे. तळ्याचा बाराव्याला खूप येड्या वाबळीन ते खूप गाचपान झाले, वर हिंडायला पण जागा नाही. तळ तो खडकवाडीचा भाग आहे, तिकडे मोर तुम्हाला जे डोंगर दिसतो ते डवळे सफर. भरपूर मोठे मित्रांनो तळ, याच्यामुळे भरपूर पाणी बसतं. आपल्या इकडे पठारावरले शेतकरी पण इथूनच पाणी नेतात, ती वर डिप्पी आहे त्यांना इथून पाणी आहे. अजून थोडे दिवस जर फुल भरलं ना मग काय बंद नसते पाण्याची. चला भेटू मित्रांनो आता पुढील नवीन ब्लॉक मध्ये. तोपर्यंत असं सपोर्ट करीत राहा. फॉलो केलं नसलं फॉलो करा.